अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज आपण घोर कष्टोद्धरण स्तोत्र याविषयी माहिती, त्याचप्रमाणे याचा मराठीत सुंदर असा अर्थ जाणून घेणार आहोत. पठण करतच असतो, परंतु याचा जरा अर्थ आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये समजला तर ही गोष्ट आकलन होण्यासाठी किंवा या स्तोत्राचा अधिक फायदा आपल्याला होऊ शकतो. तर या स्तोत्राचा सुंदर असा अर्थ मी आज तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथे करत आहे. तर नावाप्रमाणेच घोर कष्टोद्धरण स्तोत्र यामध्ये याचं फलित लपलेलं आहे. घोर कष्टापासून आमचं उद्धारण कर अशी प्रार्थना आपण श्री गुरुदेव दत्त यांना करत आहोत, म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ यांना करत आहोत. या स्तोत्रामध्ये 5 कडवी आहेत. अतिशय सुंदर ही कडवी आहेत. दत्त महाराजांना केलेली ही प्रार्थना आहे. या स्तोत्राची रचना श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांनी केलेली आहे आणि या सुंदर स्तोत्राची रचना कोरोपूर या ठिकाणी केली आहे असं सांगितलं जातं. तर याचे होणारे फायदे किंवा या स्तोत्राच्या पठणाने काय फायदे होतात हे आपल्याला या स्तोत्रामध्येच बघायला मिळतील. तर या स्तोत्राचा सुंदर असा अर्थ जाणून घेण्या अगोदर मी श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते. घोर कष्टोद्धरण स्तोत्रम. श्रीपाद श्रीवल्लभं त्वं सदैवं श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेवं भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते घोरात कष्टादुधरास्मान् नमस्ते. म्हणजेच हे श्रीपाद श्रीवल्लभा, हे श्री दत्ता, देवादिदेवा, हे कीर्तिमान, आमचे भाव ओळखून आमचे क्लेश हरण करून तू आमचे नेहमी रक्षण कर. भयंकर त्रासापासून तू आमची सुटका कर. तुला आमचा नमस्कार असो. त्वं नो माता त्वं पिता दीपस्तं त्राता योगक्षेमं सद्गुरुस्तं त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टादुधरास्मान् नमस्ते. म्हणजेच तू आमचा नातेवाईक आहेस. तू आमचे योग व क्षेम करणारा आहेस, म्हणजेच न मिळालेले देणारा व मिळाल्याचे रक्षण करणारा. तू सद्गुरू आहेस. हे नाना तऱ्हेचे रूपे धारण करणाऱ्या परमेश्वरा, तू आमचे सर्वस्व आहेस. म्हणून भयंकर त्रासापासून तू आमची सुटका कर. तुला आमचा नमस्कार असो. पापम तापम व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं तं हराशु त्वदैन्यं त्रातारणो वीक्षयिशास्तजूर्ते घोरात कष्टादुधरास्मान् नमस्ते. म्हणजेच तू त्वरेने आमचे पाप, ताप, रोग, मानसिक व्यथा, दारिद्र्य, भीती, क्लेश नाहीसे कर. तुझ्याखेरीज आमचे रक्षण करणारा कोणीच दिसत नाही. तेव्हा त्वरेने सत्ता चालविणाऱ्या परमेश्वरा, या भयंकर त्रासापासून तू आमची सुटका कर. तू आमचं रक्षण कर. तुला आमचा नमस्कार असो. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवं तं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रह पूर्णराते घोरात कष्टादुधरास्मान् नमस्ते. म्हणजेच तुझ्याखेरीज आमचा दुसरा रक्षण करणारा कोणी नाही, आम्हाला देणारा कोणी नाही. तुझ्याखेरीज शरण आलेल्यावर कृपा करणारा नाही, आमची संकटे हरण करणारा नाही. म्हणून या भयंकर त्रासापासून तू आमची सुटका कर. आमचा तुला नमस्कार असो. धर्मे प्रीती सन्मती देवभक्तिं सत्संग प्राप्ती देही भुक्तिं च मुक्तिं भावासक्तीचाखिल आनंदमूर्ते घोरात कष्टादुधरास्मान् नमस्ते. म्हणजेच हे सर्व आनंदाची मूर्ती असलेल्या श्री दत्ता, आमच्या बाबतीत धर्माच्या ठिकाणी प्रेम, चांगली बुद्धी, देवाच्या ठिकाणी भक्ती, चांगल्या लोकांची संगती, भुक्ती, मुक्ती व भावनापूर्ण प्रेम दे. भयंकर त्रासापासून आमची सुटका कर. आमचा तुला नमस्कार असो. श्लोक पंचकमे दत्त्यो लोकमंगलवर्धनं प्रपट्येनयतो भक्त्या स श्री दत्तप्रियो भवेत. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचित घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम. म्हणजेच लोकांचे मंगल वाढविणारे हे असे 5 श्लोक जो नेहमी पठण करील तो श्री दत्तांचा आवडता होईल. येथे श्री परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेले श्री दत्तात्रय प्रार्थना स्तोत्र संपूर्ण झाले. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादराजाटा आम्ही शरण आलो आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.